नंदुरबारमध्ये एका गावात एक कुटुंब राहत होते. 41 वर्षीय सासू मंदा, 45 वर्षीय सासरा कैलास, 19 वर्षाची सून कोमल आणि 22 वर्षाचा मुलगा मंदार असा त्यांचा परिवार होता. मंदार आणि कोमलचे नुकतेच लग्न झाले होते. आपल्याला कशाचीच कमी नाही, तुला अजून जास्त शिकायची काही गरज नाही असा म्हणणारा मंदारचा बाप कैलास इस्त्री केलेले सफेद कपडे घालून गावच्या मंदिरासमोर जाऊन गावकऱ्यांसोबत गप्पा गोष्टी करत बसायचा. आपण सगळं कमावून बसलो असं तो म्हणायचा. परंतु मुलगा मंदारची काहीतरी करून दाखवण्याची जिद्द होती. बापाच्या पैशावर त्याला अजिबात गर्व नव्हता. गर्व होता तो स्वतःच्या कर्तृत्वावर, इच्छाशक्तीवर. म्हणून तो स्वतःचा काहीतरी बिझनेस सुरू करण्याचा प्रयत्न करत होता. घरच्यांच्या हट्टापायी वयाच्या अगदी 22व्या वर्षी मंदारने कोमलसोबत लग्न केलं होतं. कारण मंदारलाही कोमल बघता क्षणीच आवडली होती. मंदार आणि कोमल दोघांचाही एकमेकांवर प्रेम होतं. सुखी संसार त्यांचा सुरू झाला होता. परंतु मंदारला काहीतरी करून दाखवण्याची जिद्द त्याला रात्री झोपू देत नव्हती आणि म्हणूनच तो आपल्या कामानिमित्ताने नेहमीच घराच्या बाहेर राहत असायचा. 19 वर्षाची कोमल, तिला आत्ताशी कुठे हा समाज समजायला लागला होता. नवरा घरात नसताना कोमलचा सासरा कैलास नेहमीच कोमलच्या अवतीभोवती असायचा. तिला काय हवं काय नको हे विचारायचा. सासू मंदा नेहमीच घराच्या बाहेर आपल्या मैत्रिणींसोबत फिरत असायची. कधी देवदर्शन तर कधी कुठे शॉपिंगला जात असायची. त्यामुळे तिचेही लक्ष घरात नव्हते. परंतु कैलास मात्र आपली नजर आपल्या सुनेवर ठेवून होता. कैलासच्या राक्षसी नजरेला तरुण कोमल आवडली होती. म्हणून एक दिवस घरात कुणी नसताना कैलासने सून कोमलला गाठले. माझा मुलगा तुला प्रेम देत नाही, तुझ्याकडे लक्ष देत नाही. म्हणून मी ठरवलं आहे तुझी सगळी इच्छा मीच पूर्ण करणार. तुला जे हवं ते देणार. अगोदर तर कोमलने या गोष्टीसाठी सासऱ्याला नकार दिला. कामाच्या व्यापामुळे मंदारचं बायकोकडे दुर्लक्ष होत होतं. म्हणून कुठेतरी कोमल सासऱ्याच्या जाळ्यात अडकली आणि सासरा आणि सून यांच्यामध्ये अनैतिक संबंध सुरू झाले. मंदा घराच्या बाहेर पडली की सासरा सुनेवर तुटून पडायचा. कोमल देखील खूप खुश होत होती की तिला सगळं प्रेम मिळत होतं. जे काही मागितलं ते तिला त्याच्याकडून मिळत असायचं. म्हणून आता सासरा तिच्यासाठी सगळं काही होता. दिवसा घरात कुणी नसल्यावर हा सासरा आणि सून संबंध बनवत होते. त्या दोघांना एकमेकांची खूपच सवय झाली होती. रोज ते घरातून मंदार व मंदा बाहेर जाण्याची वाट बघत होते. ते गेले की ते दोघेजण एकमेकांच्या शारीरिक गरजा भागवत होते. 6 महिने यांचे संबंध सुरू होते आणि याची कल्पना घरात कुणालाच नव्हती. परंतु मंदारने या 6 महिन्यात स्वतःला सक्षम बनवलं होतं. आपला व्यवसाय वाढवला होता. आपल्या बापाचा कुठलाही आधार न घेता त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू करून यश मिळवलं होतं. आता मात्र तो फ्री राहायला लागला होता. आपल्या बायकोकडे लक्ष द्यायला तो लागला होता. मी अजून बघ कुठपर्यंत जाऊन पोहोचणार, तो नेहमीच तिला म्हणायचा. परंतु नवऱ्याच्या मेहनतीचे, त्याला मिळालेल्या यशाचे कोमलला काहीही देणं घेणं नव्हतं. नवऱ्यापेक्षा नवऱ्याच्या बापातच आता तिला विश्वास दिसायला लागला होता. नवऱ्याच्या जवळ जायला देखील तिला त्रास व्हायचा. परंतु बायकोच्या अशा वागणुकीमुळे कदाचित आपण आपल्या बायकोला गेल्या काही महिन्यांपासून टाईम दिला नव्हता. म्हणून ती आता असं करत आहे असं त्याला मनातच वाटायचं. एक दिवस हद्दच झाली. जेव्हा तो दुपारीच आपल्या कामावरून घरी परत आला, दरवाजा उघडायला बायकोने खूप उशीर केला आणि जेव्हा तिने दरवाजा उघडला तेव्हा तिच्या अंगावरची साडी, तिची अवस्था जरा विचित्रच त्याला दिसली. घरात बाप कैलास देखील त्याच अवस्थेत होता. आता मात्र मंदारला संशय येऊ लागला. त्याने आपली आई मंदाकडे याविषयी आपले मत सांगितले. परंतु आईने आपल्या नवऱ्यावरच विश्वास ठेवला आणि ही गोष्ट इथेच विसर असे मुलाला सांगितले. परंतु मंदार विसरण्यामधील नव्हता. तो आता सततच दुपारी घरी येऊ लागला आणि त्यामुळे सासरा आणि सुनेला भेटता येणे अशक्य झाले. मुलगा आता त्या दोघांमध्ये अडथळा ठरत होता. गेल्या 1 महिन्यापासून सून आणि सासरा एकत्र भेटले नव्हते.
त्यामुळे त्या दोघांनीही रात्री सगळे झोपल्यावर भेटायचं ठरवलं. रात्रीच्या 1-2 नंतर हे दोघेही गेस्ट रूममध्ये भेटले आणि त्यांच्या शारीरिक गरजा पूर्ण करू लागले. ते दोघे एकमेकांमध्ये इतके हरवून गेले की आपण सगळे घरात असताना ही वाईट गोष्ट करत आहोत हे देखील ते विसरले होते. त्यांचा आवाज खोलीच्या बाहेर येत होता व तेव्हाच मंदारला जाग आली. बायको जवळ नसल्याने तो घाईतच उठला आणि बाहेर पडला. तेव्हा त्याच्या कानावर विचित्र आवाज येऊ लागले आणि तो त्या आवाजाच्या दिशेने गेला. आतमध्ये बघतो तर त्याची बायको आणि त्याचा बाप बेडवर होते आणि हे बघून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. म्हणून त्याने घरातच आरडाओरड सुरू केला. मंदारला समोर बघून बाप आणि सून घाबरले. अंगावर कपडे घालत ते मंदारकडे आले. आमचं ऐकून घे असे ते म्हणू लागले, परंतु मंदार मात्र तुटला होता. तुम्हाला सोडणार नाही असे तो म्हणत होता. पूर्ण गावात तुमची इज्जत जाणार. आता या बायकोसोबत मला राहायचं नाही, मला घटस्फोट पाहिजे असं तो म्हणत होता. तेव्हा कोमल आणि कैलासने एकमेकांकडे बघत मंदारला खाली पाडले. कैलासने मंदारचा गळा आवळायला सुरुवात केली. शारीरिक इच्छासाठी, अनैतिक संबंधासाठी आपण आपल्या मुलाचा जीव घेत आहे हे हा बाप विसरला होता. मुलाची बायकोच आता त्याच्यासाठी सगळं काही होती आणि सुनेमध्ये आणि त्याच्यामध्ये त्याचा मुलगा अडथळा ठरत होता. म्हणून मुलालाच कायमचं संपवलं तर सून आणि मी कायमच एकत्र राहू असं त्यांनी मनाशी ठरवलं आणि अजूनच जोरात गळा आवळत मुलाला कायमचं संपवलं. त्यानंतर मुलाला घाईतच त्याच्या रूममध्ये नेले. खुनाचे पुरावे नष्ट करण्यात आले. कैलासने बायकोला झोपायच्या गोळ्या दिल्या होत्या म्हणून घरात इतका आरडाओरड झाला तरी तिला आवाज गेला नाही. परंतु सकाळी सुनेच्या रडण्याने सासू मंदारला जाग आली आणि घाईतच ती मंदारच्या खोलीकडे पळाली. रात्री यांच्या छातीत खूप दुखत होतं आणि हे आता उठत नाही असं म्हणून सून रडत होती. आपला मुलगा या जगात राहिला नाही हा धक्का मंदाला सहन होत नव्हता. घरात येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सासरा व सून हेच बोलत होते की मुलाच्या छातीत दुखत होतं म्हणून त्याचा मृत्यू झाला आणि लगेचच अंत्यसंस्कार करायची तयारीसुद्धा सासऱ्याने सुरू केली. परंतु या दुःखातही मंदाला आपल्या मुलाचे ते बोल आठवले. कोमलच्या चेहऱ्यावर नवरा गेल्याचे ते दुःख दिसत नव्हते. सासरा देखील घरात अंत्यसंस्काराची तयारी करत होता. आपल्या मुलाला कदाचित या दोघांनीच मारलं असावं असा संशय मंदाला आला आणि तिने घाईतच पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. मंदारचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आणि तेव्हाच उघड झालं की त्याचा गळा दाबून खून करण्यात आला आहे. तेव्हा सुनेला आणि सासऱ्याला ताब्यात घेतले गेले. पोलिसांनी पोलिसी रुबाब दाखवल्यानंतर या दोघांनीही त्यांचा गुन्हा कबूल केला. सासरा आणि सून यांच्यामध्ये अनैतिक संबंध होते. या अनैतिक संबंधाच्या आड येणाऱ्या 22 वर्षीय मंदारचा त्याच्याच बायकोने आणि बापाने गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यात 24 मार्च रोजी घडली आहे. या प्रकरणी मयत तरुणाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून सासरा कैलास आणि सून कोमल यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोक नाते विसरत चालले आहे. प्रेमाचं नाव बदनाम करत नात्याला काळीमा फासत आहे. सुनेबरोबर असलेल्या आपल्या अनैतिक संबंधामुळे एका नराधाम बापाने स्वतःच्याच मुलाची क्रूरपणे हत्या केल्याची ही एक अतिशय धक्कादायक आणि लज्जास्पद घटना आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.